हे जे आंदोलन आहे हे जे काल जो इकडचा आमदार स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे आणि जे मराठी म्हणजे माझी माय आहे आणि हिंदी माझी मावशी आहे, माय मेली तरी चालेल मावशी जगली पाहिजे, हा जे तर हे आहे, हा प्रकाश सुर्वे 2 वेळा मराठी मतांवर इथून निवडून आलेला आहे. त्यांनी अशा तऱ्हेचं वक्तव्य करणे निषेधार्ह आहे. त्याच्याकरता हे आम्ही सर्व एकत्र येऊन त्याचा निषेध आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे याच्याकरता आम्ही सगळे एकत्र आलो. जाणून बुजून आता राजकारण सुरू झालेलं आहे. महानगरपालिका निवडणुका आल्यानंतर हे सगळं राजकारण सुरू केलं आहे. आम्ही कोणाचाही इथे द्वेष करत नाही आहोत, कुठल्याही भाषेचा कुठल्याही प्रांताचा आम्ही द्वेष, पण इथे राहून आम्हाला कोण दादागिरी करेल, आमची अस्मिता आमचं जे काही इकडचं मराठीपण आहे ते जर आम्हाला कोणी डोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल तर त्याला आम्ही विरोध करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारच्या निवडणुकीमध्ये स्वतः कॅम्पेनिंग करत आहेत. त्या कॅम्पेनिंगमध्ये त्यांनी भाषणात असं म्हटलेलं आहे की आम्ही मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर छठ पूजासाठी 3 लाख लोकांना आम्ही छठ पूजा करण्यासाठी जागा दिलेली आहे. म्हणजे हे कुठेतरी एकंदरीत मुंबईमध्ये मतं फिरवण्यासाठी सुद्धा हे सर्व राजकारण चालणार. ह्यांनी किती काही केलं तरी आता आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे. मराठी माणसांची एकजूट झालेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेला त्याचे आम्ही वज्रमूठ त्याच्या नाकावर मारून त्यांना नॉकआउट करणार. सर, ओळखचोरीचा मुद्दा सध्या गाजतोय आणि त्यातच अनेक जे घटना आहेत त्या मनसेसुद्धा शिवसेना सगळ्यांनी ज्या आणल्यात समोर, परंतु बीजेपी त्याकडं दुर्लक्ष करतंय. त्यांना कुठेही करून काही करून त्यांना निवडणुका जिंकायचे काही त्यांचे नेते सुद्धा काही अशी वायफळ वक्तव्य. आम्ही निवडणूक आयोगाविरुद्ध वोट चोरी बोलतोय आणि लागतं कोणाला, झोमतं कोणाला, बीजेपीला. आम्ही कोणाला आम्ही बीजेपीचं नाव घेतलंय का नाही घेतले हे सगळं केलंय. निवडणूक आयोगाने हे जे काय ते याद्या व्यवस्थित केल्या पाहिजेत. या याद्या या सदोष आहेत त्या सगळ्या संपूर्ण साफ करून व्यवस्थित करणं आमचं डिमांड आहे. आणि हे केल्यानंतर आमच्या अंगावर येते कोणते बीजेपीची माणसं येतात, त्यामुळे ह्यांचाच हात त्याच्यामध्ये असा आम्हाला संशय आहे. शेवटचा प्रश्न, येत्या 11 तारखेला एक पत्र जाहीर होणार आहे जो आहे निवडणुकीच्या जातीच्या काय तुम्हाला अपेक्षित आहे, काय वाटतंय की त्याच्यात पत्र कशा पद्धतीने येणार आहे? या मागच्या निवडणुकीला जशा ज्या पद्धतीने जातीचा आला होता की पुन्हा तसंच येणार आहे का हे तुम्हाला? नाही असं येणार मला वाटत नाही. येईल असं जातीभीतीचं. इथे सर्व एकत्र आहेत आणि आम्ही एकजुटीने इकडे लढणार. ही सगळी अघोषित आणीबाणी आहे यांची, ही अघोषित यांची दादागिरी चाललेली आहे. म्हणजे केंद्र सरकारची दादागिरी आहे. यांच्याकडे न्याय संस्था यांच्या हातामध्ये, बाकीच्या सगळ्या संस्था यांच्या हातामध्ये आणि ह्याच्यावर हे सगळ्यांवर दडपशाही करतायत. त्याचं एक उदाहरण आहे. न्यायालयामध्ये बूट मारला त्याचं काही नाही. न्यायालयामध्ये एका वकिलांनी न्यायाधीशावर बूट मारला त्याच्यावर काही ॲक्शन नाही, कारण तो ह्यांचा माणूस होता आणि ह्याच्यावर सर्वोदय सनदशीर मार्गाने जो काय करायला जातोय, निकाल कदाचित हे होईल सर्वोदय चांगला